नमस्कार मंडळी. आज मी माझ्या हे जे लोणचं आहे ना जुलै महिन्याच्या शेवटी घातलेलं आहे आणि याला इतका सुरेख रंग आलेला आहे, इतका लालबुंद कलर आलेला आहे. इतका छान कलर कसा आला हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. आणि या घरचा मसाला वापरून मी हे लोणचं बनवलेलं आहे आणि हे वर्षभर कसं टिकवायचं यासाठी काही खास ट्रिक मी वापरलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आज सकाळी ना मी रनिंगला निघाले होते. रनिंगला गेल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं ना, आणि आता सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे सकाळी फ्रेश वाटतं. आणि रनिंग आल्यानंतर ना बिचाऱ्या पावसाला दया वगैरे माझी येत असेल म्हणून तर सकाळी पडत वगैरे नाही. आणि पाऊस पडल्यानंतर ना खूप मस्त वाटतं. आणि आज माझं करायचं होतं हे लोणचं. आहोंनी काल कैऱ्या आणून ठेवलेल्या होत्या आणि मला ना घरचं लोणचं फार आवडतं, म्हणून म्हटलं चला आपणच आपल्यासाठी बनवूयात. म्हणून इथे मी 1 किलो कैरी वापरलेली आहे आणि स्वच्छ ती धुवून घेतलेली आहे. जोपर्यंत आपण ते धुणार नाही ना तोपर्यंत ती वापरायची नाही, कारण की या कैरीला ना चीक लागलेला असतो आणि तो चीक उभारण्याची जास्त शक्यता असते. आणि ह्या जेव्हा मार्केटमधून घेतल्या ना तिथेच कापून घेतल्या आणि कापल्यानंतर ना घरी आल्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या. धुतल्यानंतर त्याला छान अशा कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या आणि पुसल्यानंतर त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलं रात्रभर. हळद आणि मीठ लावल्यामुळे ना त्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यातून आपल्याला ते एका साईडला काढायचं, सगळं पाणी जे आहे ते निथरून घ्यायचं आणि चांगल्या कॉटनच्या कपड्यावर हे सुकू घालायचे आहे रात्रभर. तुम्ही 2-3 तासात पण घालू शकता. आता त्याच्यातलं सगळं जे मॉइश्चरायझर आहे ते निघून जातं आणि ते ड्राय होतं. इकडे मी परात जी हे आहे ओलसर होती म्हणून तिला थोडंसं गरम केली आणि इकडे मोहरी डाळ जी आहे 2 वाट्या घेतलेली तिलासुद्धा गरम करून घेतलं, कारण की आता वाकत झालेली होती म्हणून तिला थोडंसं भाजून घेतलं. जास्त भाजायचं नाही, फक्त हलकीशी गरम करायची. मग मी 4 चमचे शोप जी आहे बारीक करून घेतली. इकडे मेथीदाणेसुद्धा छान असे भाजून घेतले. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि इथे मेथीदाणे भाजून घेतलेले होते, त्याच्यामध्येच मी टाकलेलं आहे तेजपान. ते पण जरा गरम होईल. आणि इथे घेतलेलं होतं लोणच्यामध्ये टाकण्यासाठी सगळं साहित्य. मीठ घेतलं आहे, शोप जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे, हळद घेतली आहे 2 चमचे, लाल तिखट घेतलं आहे जे की मी घरीच बनवलं होतं, त्याचा व्हिडिओ जो आहे तो यूट्यूबला आहे. आता मी इथे हिंग घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे आणि हा जो मसाला आहे ना तो सुद्धा मी घरीच बनवलेला आहे. त्याच्यामध्ये कापूरचिनी टाकलेली आहे आणि हा जो मसाला आहे तो रेडीमेड आहे. मोहरी डाळ आहे आणि मीठ आहे. असं सगळं जे साहित्य आहे ना बऱ्यापैकी अंदाजे घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता बऱ्याच घरामध्ये ना लोणच्याचा जो खार असतो तो सगळ्यांनाच आवडतो, म्हणून मी हा घेतलेला आहे. आणि अख्खी शोपसुद्धा घेतली, ते जे की तोंडात आल्यानंतर खूप छान लागते म्हणून काही मिक्सरमधून काढलेली आहे, काही अख्खी घेतलेली आहे. आता इथे जे तेल आहे ते मस्त असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर ना आपल्याला ते थंडसुद्धा करून घ्यायचं आहे. साधारणतः कोमट झाल्यानंतर ना हे तेल आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून जे मसाले आहेत ना ते जळणार नाही आणि आपलं लोणचं जे आहे ना ते छान दीर्घकाळ टिकतं. म्हणून आपल्याला ना बऱ्यापैकी हे जे कडकडीत झालेलं तेल आता आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. कोमट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे मेथीदाणे, मिरे आणि कपूरचिनी आणि मग टाकायचं तेजपान. ही दालचिनीसुद्धा टाकलेली आहे. ह्या गोष्टी कोमट असतानाच टाकायचं, जेणेकरून ते जळणार नाही, करपणार नाही. आणि मग काय कडकडीत तेलाचं मोहन आहे ना मी अशा प्रकारे मसाल्यावर टाकून पाहिलं तर ते अजूनही गरम होत होतं. मग मी ते साईडला राहू दिलं आणि मग ज्या कैऱ्या सुकवायला टाकलेल्या होत्या त्या काढून घेतल्या. आता ह्या ज्या कैऱ्या आहेत ना बऱ्यापैकी सुकलेल्या आहेत, त्याच्यामधला जो पाण्याचा अंश जो आहे तो एकदम ड्राय झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि आता संपूर्ण जे कैऱ्या आहे ना माझ्या ड्राय झाल्यामुळे आता मी त्याचं लोणचं घालायला घेणार आहे. आता हे जे सगळे मसाले ना त्याच्यावर थोडं तेल टाकून मी आता चेक करून घेते की त्याच्यावर आपण मसाला जेव्हा करतो ना त्याच्यावर कडकडीत तेल टाकायला नको, कारण की ते थोडासा जो वास आहे ना तो करपल्यासारखं लागतो, म्हणून तेल कधी थंड करूनच टाकलेलं बरं असतं. आता त्याच्यामध्ये सगळं जे टाकलेलं होतं मी मेथीदाणे, कापूरचिनी, नंतर मिरे, हे सगळ्या याच्यामुळे ना चव अप्रतिम लागते आणि चवीला पण उत्तम मस्त लागतं हे लोणचं. तुम्हीसुद्धा असं या पद्धतीने करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि हे जे तेल मी घेतलेलं आहे ना हे तेल आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये ना अप्रतिम चव लागते. माझ्या मते लोणच्याचा खार, स्वाद आणि टिकाऊपणा हा चांगल्या दर्जाच्या तेलात, योग्य प्रमाणातील मिठात आणि घरच्या ताज्या मसाल्यात असतो. म्हणून या प्रकारे जर तुम्ही मसाला करत असाल ना तर नक्की करून पहा, अप्रतिम चव लागत असते. आता हे ना बऱ्यापैकी आता आपल्याला मुरू द्यायचं आहे आणि मस्त असं झाकून ठेवायचं आहे. अगदीच थोड्या वेळाने ना हे जे तेल आहे ना मस्त असं वर आलेलं राहतं आणि वर तेल आल्यामुळे ना आपल्या ज्या लोणच्याचा जो कलर आहे ना तो खूप छान येतो. आता इथे ना मी ह्या सगळ्या सुकलेल्या ज्या कैऱ्या आहेत त्या लोणच्यामध्ये टाकून देणार आहे. छान त्याला हलवून घेणार आहे, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि लोणचं वर्षभर छान टिकावं, त्याचा रंग व चव अशीच राहावी यासाठी आता मी याच्यामध्ये संपूर्ण कैऱ्या ज्या आहे टाकून देते आणि टाकून दिल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून संपूर्ण जो खार आहे ना आपल्या कैऱ्यांना लागेल आणि आपलं लोणचं जे आहे ना खूप छान होईल. आणि आता संपूर्ण मी लोणचं जे आहे ना व्यवस्थित हलवून घेते आहे. तुम्ही बघू शकता किती रंग सुरेख आलेला आहे आणि चव ही अप्रतिम झाली आहे. आता मी हे असंच ठेवणार आहे, जेणेकरून आता हे छान असं मुरेल. आणि मी निघाली होती स्टिचिंगला जाण्यासाठी. आत्ता पाऊस पडून गेलेला आहे आणि मी आत्ता
माझ्या स्टिचिंगच्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि तिथून जॉब करून आल्यानंतर या लोणच्याकडे पाहिलं तर लोणच्याचा मसाला जो आहे ना कैऱ्यांना खूप छान असा लागलेला होता, मिक्स झालेलं होतं आणि मस्त असा घमघमाट घरामध्ये सुटलेला होता. आणि असं लोणचं जर तुम्हाला करायचं असेल ना, याच्या काही सोप्या ट्रिक आहे मी तुम्हाला सांगणार आहे, त्या नक्की तुम्ही फॉलो करा. आता मला हे जे लोणचं आहे ना आंबट गोड आवडतं म्हणून मी याच्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ टाकलेला आहे आणि मिक्स केलेले आहे आणि खूपच मस्त असा कलर आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला रंग टिकवण्यासाठी आपल्याला हे सिक्रेट 2 इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये ॲड करायचे आहे, जेणेकरून आपला जो कलर आहे ना वर्षभर तसाच राहतो आणि त्याला दिवसेंदिवस कलर जो आहे ना लाल होत राहतो, पण काळा अजिबात पडत नाही. तुमच्या लोणच्याला पाणी सुटत नाही आणि तुमचं लोणचं आहे ना जसं आहे तसंच वर्षभर छान राहतं आणि कलरही सुंदर राहतो. आता तुम्हाला सांगते, जर लोणचं वर्षभर छान टिकावं, त्याचा रंग आणि चव तशीच राहावी यासाठी मी नेहमी काही सोप्या टिप्स ज्या आहेत फॉलो करते, त्याच तुम्हाला मी आज शेअर करणार आहे. ज्या कैऱ्या आपण घेतो ना त्या कैऱ्या पूर्णपणे कोरड्या असाव्यात आणि धुतल्यानंतर कैऱ्यावर अजिबात पाणी राहू देऊ नये. दुसरी गोष्ट, बरणी पूर्णपणे कोरडी आणि स्वच्छ असावी. ओलावा राहिला तर लोणचं लवकर खराब होण्याची शक्यता जी आहे जास्त राहते. मीठ आणि तेल योग्य प्रमाणात जर तुम्ही वापरलं ना तर ही दोन्हीही नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते. चौथी गोष्ट, प्रत्येक वेळी कोरडा आणि स्वच्छ चमचा वापरावा. ओला चमचा वापरल्यास लोणचं बिघडण्याची दाट शक्यता असते. लोणचं अधूनमधून हलक्या हाताने ढवळा. मसाला आणि तेल सर्व तुकड्यांना सारखं लागलं की चवही छान राहते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थेट उन्हात ठेवू नका. थंड, कोरड्या आणि जागीच जर तुम्ही लोणचं ठेवलं ना तुमचं लोणचं छान राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोणचं ज्यावेळेस आपण बनवते ना त्याला वरतून असा व्हाईट कलरचा कोणताही कपडा त्याला असं बांधून ठेवायचा, जेणेकरून त्याच्यामध्ये मच्छर मुंगी अजिबात जाणार नाही आणि तुमचं लोणचं वर्षापेक्षा जास्त टिकेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.